नमस्कार सगळ्यांना. तर हा माझा मिनी ब्लॉग आहे. तुमचं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही ट्रिपला निघालो होतो. सुट्टीचे दिवस आहे. तर सुट्टीच्या दिवसात आम्ही कुठेच फिरायला गेलो नाही. दरवर्षी आम्ही गणपतीपुळ्याला जातो. ह्या वर्षी पण म्हटलं अचानक जायचं ठरलं आमचं, कारण बरेच दिवस मागे पुढे चाललं होतं. तर म्हटलं जाऊयाच. पेट्रोल वगैरे भरून झालं होतं गाडीमध्ये आणि खूपच गर्दी होती, म्हणून म्हटलं शॉर्टकटने जाऊया. तर शॉर्टकटने गेलो आणि रस्ता काय आम्हाला कळेना. तर गेलो पुढे 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 असं गेलो होतो. त्याच्यानंतर अचानक 3 फाटे फुटले. नक्की कुठच्या फाट्याला जायचं होतं हेच कळत नव्हतं. थोडा वेळ तिथे विचारलेलं आणि मग आम्ही गेलो. सगळ्यांना विचारत असं पुढे गेलो होतो. आणि काय आहे ना, आजूबाजूचं जंगल, शांत वातावरण, रस्त्याला पण गाडी कमी होती. हे असं बघून छान मस्त वाटत होतं. आणि लवकर आमचा प्रवास पुढे गेला. त्याच्यानंतर आरेवारी बीच आला. आरेवारी बीच तुम्हाला कदाचित ऐकून माहीत असेल. इथे पण छान फिरायला मोकळं वातावरण असतं, समुद्र असतो. आणि अशा ठिकाणी मग आम्ही पोचलो गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याला पोचल्यानंतर खूप भयंकर गर्दी होती. आतमध्ये शूट करता काही आलं नाही आम्हाला गणपतीपुळ्यात. ते आम्ही बाहेर डायरेक्ट नंतर मग समुद्रावर गेलो. खूप मजा केलेली, कारण बरेच दिवस आम्ही बाहेर कुठे पडलोच नव्हतो. त्याच्यामुळे मुलांना पण खूप बरं वाटलं बाहेर पडल्यानंतर. आणि असं आम्ही थोडा वेळ ते खेळलो. आणि गणपतीपुळ्याला खूपच गर्दी होती. हे पण खूप मजा मस्ती करत होती मुलं पण. बऱ्याच दिवसांनी आलो होतो, संकष्टी पण होती. तर खूपच गर्दी होती. आणि बघू शकता गणपतीपुळ्याचं मंदिर तुम्ही व्हिडिओमध्ये. आजूबाजूचा परिसर पण सुंदर होता, वातावरण पण शांत होतं. पाण्याला जास्त बहर आला होता. खूप मजा मस्ती केलेली. आणि संध्याकाळ झाली होती. खूपच काळोख व्हायला आला होता. वातावरण संध्याकाळचं खूपच हे झालं होतं. ऊन भयंकर पडलेलं होतं. एवढं पण काही जास्त हे नव्हतं. मस्तपैकी पोटपूजा वगैरे केलेली. खूप गर्दी कमी झाली होती, कारण संध्याकाळ खूप झाली होती. दिवस मोठा होता म्हणून त्याच्यामुळे जास्त वाजलेले कळत नव्हते. तर अशा प्रकारे आम्ही फिरून झालं होतं. गाड्यांना पण खूप गर्दी कमी होती. जेव्हा आम्ही सकाळी आलो तेव्हा खूप गाड्यांना गर्दी होती. त्याच्यानंतर खूप गर्दी कमी झाली होती. सगळे पाण्यामध्ये उड्या मारून, कपडे काय आम्ही आणलेलेच नव्हते चेंज करायला. आणि तसेच ओल्या कपड्यावर आम्ही घरी निघालो होतो. आणि घरी निघता निघता असं शूट करत होतो, तर सगळे पूर्ण चेहरे सगळ्यांचे काळवंडले होते. फायनली आम्ही घरी यायला निघालो होतो. रस्त्याला लाईट वगैरे लागली होती. बरेचसे वाजले होते, त्याच्यामुळे कुठे आम्ही बाहेर थांबलोच नाही.